श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे मी गावावरून आले होते रिटर्न. तर इथे मनी प्लॅन्टला चेक करत होते कसा झाला आहे, ग्रो झाला की नाही व्यवस्थित. ग्रो काही खूप झाला नाही महिन्याभरात, पण इथे यांनी पाणी सकाळी सकाळी त्यांना पाणी खूप टाकलं होतं त्यांनी झाडाला. त्यातलं पाणी काढून घेतलं मी, एक्स्ट्राचं होतं तेवढं. आणि हे थोडंसं व्यवस्थित हे करून थोडंसं उन्हाला ठेवायचं होतं, कारण की यांनी काही ठेवलंच नव्हतं बरेच दिवस झालं उन्हाळ्याला. तर मला थोडं खिडकीजवळ सूर्यप्रकाश आला आहे तर छानपैकी कवळा सूर्यप्रकाश त्याला द्यावा. सॉरी, थोडा आवाजाला इग्नोर करा, कारण की मला खूप सर्दी झालेली आहे गावावरून आले तर, त्यामुळे आवाज खूप वेगळा येतो आहे. तर इथे मी नंतर नाश्ता वगैरे झाला होता आमचा, जे आता मम्मीने चिवडा शंकरपाळे वगैरे दिले होते. आता त्याचाच नाश्ता आम्ही केला आहे. आता काही दिवस त्याचाच नाश्ता राहिला आता आमच्या घरी. तर इथे मी चहा वगैरे सगळा घेतला होता आम्ही. यांनी कामावर गेले होते, इथं पसारा आवरत होते. मी सगळं गावावरून आणलेलं तीळ वाटाणे वगैरे सगळं काढून घेत होते बाहेर. आणि ती उठली होती नेमकं तेवढ्यात आवाजाने, तर तिला मग मी शंकरपाळे दिले खायला. ती खात होती. तिला देऊन सने मग मी इकडं आले किचनमध्ये परत. म्हणलं आता ॲडजस्टमेंट करून थोडं थोडं डब्यात ठेवून द्यावं तात्पुरतं, मग नंतर सगळे डबे क्लीन करून छोटे छोटे व्यवस्थित ठेवून द्या. तिथे मी बरेच दिवस झाले तर महिनाभर गावाला होते. त्यात खजूर होते थोडे, तिच्या लाडूसाठी आणले होते, तिला लाडू बनवते त्याचे. तर ते चेक करत होते काही कीड वगैरे तर नाही लागली. तर ते चांगले स्वच्छ होते, मस्तपैकी छान होते. तर इथं पसारा मी त्या डब्यात भरून ठेवत होते आता, कारण की छोटे छोटे डबे आहेत, पण त्याचा थोडंसं रिकामी करून स्वच्छ क्लीन करून घासून वगैरे नंतर मला भरावे लागेल. कारण की ते आता बरेच दिवस झाले नव्हते मी, त्यामुळे त्याच्यावर धूळ वगैरे थोडे चिकट पण झालेले आहेत डबे. त्यामुळे आता सगळं एका जागीच ठेवणार आहे मी सध्या तात्पुरतं. मग नंतर व्यवस्थित डबे घासून वगैरे त्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये मी पसारा काढून ठेवणार आहे. मी कॅरी बॅगेत जास्त दिवस नाही ठेवत, आणि कॅरी बॅगेत ठेवून खाऊ पण नाही. तर आता मी तात्पुरतं आता तसंच ठेवणार आहे. इथे मम्मीनं बरंच काही दिलं होतं, मम्मीने आणि आईने पण, म्हणजे सासूबाईंनी पण बरंच दिलं होतं. इथे लहानला मम्मीनं चॉकलेटचं पॉकेट आणलं होतं, तर त्याचे थोडे चॉकलेट उरले होते, ते पण देऊन टाकले मम्मीने माझ्यासोबत. तर मी इथे ॲडजस्ट करणं चालू होतं डब्यामध्ये, अजून बसेल का काय म्हणून तेवढं ठेवलं. इथेच अजून साखर त्यांना सकाळी आणायला आली होती, कारण की साखर नव्हती घरी चहाला वगैरे. त्यांनी साखर आणली. साखर वगैरे सगळे डब्यात ठेवायचं होतं मला, आणि हांडा पण एकदम घासून मला हे करायचं होतं, पाणी भरायचं होतं त्यात, त्यामुळे साईडलाच ठेवलं तिथे हांडा. आणि ते मम्मीने तूप दिलं होतं, तर तूप बघत होते मी सांडलं का, तर हां, तर पातळ होतं वाटते ते तूप थोडं, त्यामुळे ते सांडलं थोडं कॅरी बॅगेत. तूप खूप चिकट वगैरे झालं होतं. तर तसाच डबा घेऊन मी डायरेक्ट ते कॅरी बॅग काढून, पातळ आहे बघत होते कॅरी बॅग काढून, मग मी डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तिथं काढण्याचा प्रयत्न केला मी बघायला, तर पण निघाला नाही. मग फ्रीजमध्ये ठेवून दिले मी दोन्ही डबे. एक छोटा डबा होता पावशेरचं तूप, आणि एक अर्धा किलोचं तूप होतं डब्यात. तर मी इथं आम्हाला गावामध्ये स्वामिनीला पुढे भेटलेले आहे ते सगळे. आम्ही जेव्हा आले होते बस स्टॉपला, तेव्हा एका काकाने तिला एवढे बिस्किटचे पुडे वगैरे घेऊन दिले. नका बोलले तरीसुद्धा घेऊन दिले. आता गावाकडे ना सगळे म्हणजे एवढं निस्वार्थ प्रेम असते ना, जे कोणी आलं ते पुडा घेऊन दिल्याशिवाय जातच नाही. पैसे किंवा पुडा दिल्याशिवाय जात नाही. तिथे हिचे पप्पा पण पुढे आणले होते, तिच्या पप्पाने पण खायला आवडते, तर ते पुढे पण मी थोडं जागा करून ठेवून दिले डब्यात, कारण की ती उठल्याच्यानंतर मला खूप परेशान केलं असतं तिने. त्यामुळे मग तिला दिसण्याच्या आधी मी ठेवून दिले डब्यात. आणि नंतर मला थोडंसं वाटाणे, मम्मीने दिलेले तीळ वगैरे, तांदूळ ते आणले होते थोडे, ते पण मला एका डब्यात ठेवायचे होते. तर त्यासाठी मी हा डबा छानपैकी घासून घेत होते, कारण की हा डबा घाण पण झाला होता, आणि डायरेक्ट कसं ठेवलं होतं राहून जाईल हा घासायचा, म्हणून आधी म्हणलं हा मोठा डबा घासून घेतला तर कसं होईल. बारीक चिरीक जे सामान असतं इकडे तिकडे ठेवलेलं, ते डायरेक्ट आपण एका डब्यात, स्वच्छ डबा असेल तर ठेवू शकता. पण ह्या डब्याची अशी कहाणी झाली सांगते, की ह्या डब्यात मी पसारा ठेवलाच नाही. मी दुसऱ्या डब्यात पसारा ठेवला, आणि हा घासलेला सकाळी होता, तर मी संध्याकाळी डायरेक्ट पीठ आणलं मी या डब्यात दळून. असं झालं, घासला मी एका कामासाठी आणि केलं मी या डब्याचं एक काम.
काय चालतं ते पिठाचा डबा जो होता माझा स्टीलचा, त्या पिठाच्या डब्यात मला अन्नच झालं नाही, म्हणजे घासणं नाही झालं दिवसभरात होईल म्हणून. तर मग मी संध्याकाळी ऐन टाईमवर घासलं असतं तर ते ओलं झालं असतं डबा, दळण आणू शकले नसते त्यात. त्यामुळं आता घासलेला हाच डबा होता, तर यात दळण आणलं आणि त्यात पिठाच्या डब्यात थोड्या वेळासाठी ते सामान ठेवून दिलं. आता तो पण काही कामा करेल एका दिवशी आणि तो पण घासून घेईल मी डब्बा. तर इथे मग मी कपडे बघायला आले होते, म्हणजे कपडे धुवायला घ्यायचे होते मला. तिथे मी यांनी सांगितले होते मला सकाळी की ड्रायक्लीनला द्यायचे हे कपडे, पण मला पॅन्टी वगैरे कशाला द्यायचे ना ड्रायक्लीनला. तिथे मी ड्रायक्लीनला जे कपडे द्यायचे ते काढून ठेवत होते साईडला, आणि जे धुवायचे ते साईडला काढून घेत होते. इथं टेबलवरती देखील कॅम्प्युटरवर जवळ किती पसारा झाला आहे तुम्ही बघू शकता. हे पर्समध्ये वगैरे चेक करत होते काय आहे का, म्हणजे असं पसारा छोटा बारीक बिरीक खाण्यापिण्याच्या गोष्टी काय होतं, बारीक बिरीक खाण्यापिण्याच्या गोष्टी जर पर्समध्ये राहून गेल्या ना तसंच बरेच दिवस जातात. कारण की आता मी पर्स काय वापरत नाही डेली, त्यामुळे लक्ष पण जात नाही. त्यामुळे मी एकदा मला चेक करून कपाटात नेऊन ठेवावी झटकून वगैरे छानपैकी. आणि त्याला टेबलवरचा पण पसारा उचलून घेतला सगळा. आता टेबल मी एका दिवशी नंतर क्लीन करेल, कारण की आज तर होणार नाही. कपडे वगैरे उचलून घेतले वरचेवर, आणि मग नंतर भूक लागली होती तर म्हणलं तर चला म्हणलं मग खिचडीच करावी. आता सपक खिचडी करायची होती. मस्त तेल, जिरं, मोहरी, लसूण टाकून खिचडी फोडणी देत होते मी. इथं खिचडी करून घेत होते आणि साईडला मी पाणी पण ठेवलं होतं गरम करायला, कारण की तिला स्वामिनीला आंघोळ घालायची होती मला. हिटर नाही आहे, हिटर खराब झालं त्यामुळं गॅसवरच पाणी ठेवत आहे. तिथे मी गॅसवर पालीकडे पाणी ठेवले आणि इकडे खिचडी लावत होते मी. छान वेगळी अशी खिचडी तुम्ही करा, की तुम्ही जसं खिचडीत लसूण वगैरे टाकून फोडणी देऊन करत नसाल ना, ते एकदा छानपैकी तेल टाकून जिरं मोहरी तेलामध्ये होऊ द्यायची छानपैकी, आणि लसूण बारीक कुटून त्यात टाकायचं. आणि तुमच्याकडे मिरची, माझ्याकडे मिरची नव्हती सध्या, तुम्ही मिरची टाकली नाही. तुमच्याकडे मिरची जर असेल ना तर तुम्ही मिरची पण टाकू शकता, खूप छान लागते. तर इथे झाकण नव्हतं तर बरेच दिवस असं उघडं होतं, इथं तिथं ठेवण्यात आलं ते. त्यामुळे स्वच्छ धुवून घेत होते, कारण की मी सगळे भांडे धुवूनच वापरले. कारण की महिनाभर नव्हते मी, आणि सुद्धा 8 दिवस नव्हते इथे. 8 दिवस फिरायला गेले ते उज्जैनला ते, त्यामुळे घरनं खूप घाण ते झालं होतं. तर मला वापरू वाटत नव्हते तसे भांडे धुतल्याशिवाय, तर प्रत्येक भांडे हे धुवूनच वापरले. आता मी थोडं भांडे धुवून घेणार आहे, काही भांडे एकदाच. तर मी धुवू वापरत होते सगळे भांडे. म्हणून जर तिला खिचडी लावली मी गॅसवर आणि आंघोळ वगैरे घातली तिला. आंघोळ घातल्याच्यानंतर तिला त्या कॅबच्या टॉयलमध्येच बसायचं होतं, म्हणून तिला म्हणलं ठीक आहे बस बाबा, तू खूप दिवसानंतर कॅबची टोपी घेतली होती तिनं गुंडाळून. तर म्हणलं ठीक आहे घे, आणि बसली मग थोडा वेळ त्यात. आणि तिला तिथंच मग जेवायचं होतं, मग जेवू घातलं तिला. मावशीचा व्हिडिओ कॉल आला होता तिचा, तर मावशीचा व्हिडिओ कॉल बोलत जेवण केलं तिने. मग नंतर संध्याकाळी तर इथे मग आम्ही दुपारी थोडा आराम वगैरे केला, मी पण जेवण वगैरे करून. मला झोप लागली होती, कारण की मी गाडीमध्ये 3च्या नंतर मला झोप लागलीच नाही, मी झोपले पण नाही. त्यामुळे मला चला आता मग आपण झोपले तर थोडा आरामच करून घ्यावी, कालची झोप पूर्ण करून घ्यावी. मी पण झोपली तिच्यासोबत. तिला झोप घालता मला पण डोळा लागला होता. तर म्हणलं चला आता झोपच पूर्ण करून घेऊत, बाकीचे कामं राहिलेले उद्या करून घेऊत. रॅक वगैरे क्लीन करून घ्यायचं होतं मान्य, ते उद्या करूच म्हणलं. मग नंतर मी दळण वगैरे करून घेतले, उठल्याच्यानंतर कपडे धुतले आणि दळण वगैरे करून घेतला. तर इथे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. मेथीची भाजी आणली होती, तर मेथीची भाजी मला अशी कच्ची खाऊ वाटत नाही, त्यामुळे मी थोडा बारीक कांदा चिरून त्या कच्ची भाजीमध्ये टाकायचं. थोडं तेल टाकायचं, थोडं जास्त तेल नाही टाकायचं, थोडं तेल टाकायचं, आणि त्यात चटणी मीठ टाकायचं थोडं. खूप छान अशी भाजी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. कारण कच्ची भाजी खाऊ शकतात, कारण खातात पण कच्ची भाजी चांगली असते, पण कोणाकोणाला खाऊ वाटत नाही, कच्ची भाजी नको वाटते. तर तुम्ही अशी भाजी ट्राय करून तुम्ही नक्की खाऊ शकता. आणि तुम्हाला जर आवाज व्हॉइस ओव्हर देताना थोडंसं मी पाण्यामध्ये खेळत होते तिकडे ती बाथरूममध्ये, तर त्यामुळे तुम्हाला आवाज थोडा वेगळा येत असेल बाहेरचा, तर थोडं इग्नोर करा. आणि इथे थोडं शेंगदाण्याचं कूट पण मी त्याच्यामध्ये टाकलं होतं, मिक्स केलं होतं, छान लागते. तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण थोडं टाकून घेत जा, खूप छान लागते, आणि नक्की ट्राय करा. कारण ना कच्ची भाजीपाला खाणं नाही चांगलं असते. आपण दुसरं तर काही खाऊ शकत नाही, पण मेथीची भाजी